व्हायरल खोकला आहे छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत। त्या व्हायरल खोकल्याचं पहिलं कारण आहे अपचन। अपचनातून घशामध्ये कफ तयार होतो। दुसरं सर्दी जी असते त्याच्या पाठीमागे इथे जे सर्दी घशात होते ती सर्दी आपल्याला दम्याकडे घेऊन जाऊ शकते जर ती वेळेत ट्रीट नाही केली तर। झोपल्यावरती पटकन असं खोकला येतो, कफ पूर्ण सुटत नाही आणि अपचनातून जास्त कफ तयार होतो। रात्रीचं उशिराचं जेवण बंद करायला पाहिजे। दुसरी गोष्ट कफकारक पदार्थ बंद करायला पाहिजे, म्हणजे गोड पदार्थ। भात संध्याकाळी भात खायचा नाही कारण त्याच्यात पाणी जास्त असतं। दुसरं दुधाचे पदार्थ रात्री घ्यायचे नाहीत अजिबात, दिवसा सकाळी एक वेळा घेतले चालते कारण रात्री जर दूध घेण्यात आलं तर बऱ्याच वेळा त्याचा कफ तयार होतो आणि रात्री हालचाल होत नसते, पाणी कमी पिलं जातं त्याच्याने सुद्धा कफ तयार होतो। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 2 ग्लास आणि रात्री 2 ग्लास गरम पाणी प्यायला पाहिजे। उठल्या उठल्या तोंड न धुता नुसती चूळ भरून गरम पाणी प्यायला पाहिजे। रात्री सुद्धा झोपताना गरम पाणी प्यायला पाहिजे 2 ग्लास, एकदम चहासारखं। आणि चहाच्या ऐवजी सतत सुंठ आणि गुळ याचा मारा केला पाहिजे। आणि ते नाही जमलं तर अजून सगळ्यात चांगला उपाय ह्या खोकल्यासाठी आहे ज्येष्ठमध, सुंठ, हळद आणि गुळ। 1 चमचा ज्येष्ठमध पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा सुंठ आणि 3 चमचे गुळ, हे सगळं 4 कप पाण्यामध्ये घ्यायचं। त्याचं 1 कप पाणी उरेपर्यंत उकळायचं आणि चहासारखं घोट 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 दिवसभर थर्मासमध्ये ठेवून पित राहायचं। त्यांनी तो कफ सुटतो। ज्येष्ठमध हे टॉनिक पण आहे, गुळाने कफ सुटतो, गुळाने एनर्जी पण येते। सुंठ आणि हळद हे अँटीबायोटिक, अँटीव्हायरल पण आहे, म्हणजे आपलं तिन्हीचं कॉम्बिनेशन झालं। अँटीबायोटिक, अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लमेटरी सगळं त्या काढ्यामध्ये आहे। दुसरं दही अजिबात खायचं नाही, दह्याने लवकर कफ होतो। एक वेळ ताक चालेल पण दही नाही। ओके ओके। आणि हा काढा जर घेतला तर आपल्या अँटीव्हायरलची गरज पडत नाही। आणि हे विसरतात लोक की सगळ्या ह्याला सोल्युशन फक्त लिंबू सरबत आहे, कारण की गार्गलिंग करायची गरज नाही। जर तुम्ही लिंबू सरबत घेतलं तर लिंबू आणि मिठामध्ये एकही व्हायरस, बॅक्टेरिया, बुरशी जगत नाही। ओके ओके। आणि लिंबू हेच मेन औषध होतं कोरोनामध्ये, व्हिटॅमिन सी। 20 रुपयाची एक गोळी, 20 रुपयात कितीतरी लिंबू येतील। मग आपण लिंबू घ्यायचे आणि लिंबू सरबत 1 लिटर तयार करायचं आणि घोट 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 दिवसभर पित राहायचं। त्याचे 2 फायदे होतात, डिहायड्रेशन कव्हर होतं आणि डिहायड्रेशनचा एक वेगळा खोकला असतो। दुसरी गोष्ट काय कव्हर होतं तर लिंबू अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल पण आहे, त्यामुळे घशात आपल्याला दुसरी काय अँटीबायोटिक द्यायची गरज नाही। आणि लिंबू सरबतमुळे पीएच बदलू शकतो जर आपण त्याच्यात पिंच इनो टाकला तर। बॉडीतला पीएच बदलला तर 90% रोग बरे होतात। युरिन इन्फेक्शन पासून घशाच्या इन्फेक्शनपर्यंत सगळे रोग बरे होतात। अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल ह्या गोळ्यांची सुद्धा गरज पडत नाही। आणि हा टॉल क्लेम नाही आहे याच्याकडे, याचे माझ्याकडे प्रूफ आहे की लिंबू सरबत अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल आहे। इट इज नॉट अ टॉल क्लेम, इट इज प्रूव्ड। दुसरी गोष्ट, इट चेंजेस द पीएच। लिंबू इथपर्यंत ॲसिडिक असतो, इथून खाली जेव्हा जातो नुसता लिंबू जरी आपण घेतला तर तो पीएच चेंज करतो। पीएच चेंज झाल्या झाल्या निम्मे प्रश्न मिटतात। आणि व्हिटॅमिन सी 1000 mg हे डेली जर माणूस घेतलं नाही तर त्याची प्रतिकारशक्ती कमी होते। आणि उलट सर्दी कफ असताना मुद्दामून घ्यायला पाहिजे, कारण त्यावेळेस हे सगळं क्लीन करत खाली जातं आणि डिटॉक्स करतं बॉडी। त्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर बऱ्याच त्रासापासून आपण वाचू शकतो। आणि बाकीच्या फालतू गोळ्या खाण्यापेक्षा, चघळण्यापेक्षा आपण चॉकलेट काहीतरी असं देतो ना मुलांना, त्याच्याऐवजी आलेपाक द्यायला पाहिजे। आलेपाक हा सुद्धा हे घसा क्लिअर करत जातो। धन्यवाद। मी डॉक्टर वैभव लुंकड, पुणे। थँक्यू।